नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहात तुम्ही. राहिलेले विद्यावेतन का मिळत नाही? मिळणार नाही का? किती मुलांचे विद्यावेतन बाकी आहेत? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 6 महिन्याचे विद्यावेतन झालं आहे, काही जिल्ह्यामध्ये 1 महिन्याचं, तर काही जिल्ह्यामध्ये 2 महिन्याचं असं युवा प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन झालं आहे. तर काही जिल्ह्यामध्ये एकही विद्यावेतन मिळालं नाही. तर का मिळत नाही? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आपल्याला नवीन अपडेट देण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आधार व्हेरिफिकेशनसाठी अपडेट दिले होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपडेट केलं असेल तुम्ही, रिजॉईनिंग असेल 5 महिन्यासाठी, तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि आपलं जे राहिलेले विद्यावेतन का मिळत नाही ते आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा मित्रांनो, पुण्यनगरी या न्यूजपेपरमध्ये देण्यात आले, आधार व्हेरिफिकेशन अभावी 850 लाडक्या भावांचे विद्यावेतन थकले. बघा, ही हेडलाईन तुम्हाला समजलं असेल. आधार व्हेरिफिकेशनसाठी अभावी 850 लाडक्या भावांचे विद्यावेतन थकले आहेत. नवीन नियमाची होते काटकोर अंमलबजावणी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अंतर्गत तरुणांना विविध खाजगी व शासकीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीची आधार पडताळणी होणार असून आधार लिंक असलेल्या खात्यावर विद्यावेतन जमा होणार आहे. जिल्ह्यातील 4,200 प्रशिक्षणार्थी पैकी 3,400 जणांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. परंतु 800 प्रशिक्षणार्थींचे आपले आधार व्हेरिफिकेशन केले नसल्याने त्यांचे विद्यावेतन थकले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू केली. शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याचा कालावधी दिला होता. परंतु मागणी वाढल्याने विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 10 मार्च 2025 शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 5 महिन्याची वाढवला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील 850 प्रशिक्षणार्थी आपले आधार व्हेरिफिकेशन केले नसल्याने त्यांचे विद्यावेतन थकीत आहे. तर 3,400 प्रशिक्षणार्थींचे 4 महिन्याचे विद्यावेतन मंजूर झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्याचे विद्यावेतन मिळणार आहे. तर उर्वरित 850 प्रशिक्षणार्थींना आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर विद्यावेतन मिळणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर आधार व्हेरिफिकेशन कसे करायचं? आपण मागच्या वेळेस आपले युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप करून आपण लॉग इन केलं होतं. आपले एज्युकेशन डिटेल फिलअप केली होती, नंतर डॉक्युमेंट अपलोड केले होते, नंतर फायनली सबमिट केलं होतं. परंतु आपल्याला नवीन आता अपडेट देण्यात आले. तर आपल्याला त्या वेबसाईटवरती जायचं आहे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण या वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपलं एज्युकेशन त्या ठिकाणी दिसणार नाही. तर आपल्याला सर्व एज्युकेशन 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, BEd जेवढं झालं असेल तुमचं एज्युकेशन तेवढं तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. कसे फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले या चॅनलवरती. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता तुम्ही त्या ठिकाणी डिटेल फिलअप करू शकता. आणि फिलअप केल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आणि फायनली डिक्लेरेशन येणार आहे, ते डिक्लेरेशन तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. हेच फक्त आपल्याला करायचं आहे. आणि बाकी बघा, तुम्ही नवीन शैक्षणिक त्या ठिकाणी माहिती भरत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावं लागेल. तुम्ही मागच्या वेळेस डॉक्युमेंट अपलोड केले होते, ते डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल, परंतु आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर मी ऑलरेडी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून ठेवले आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही डॉक्युमेंट पण अपलोड करायचं आहे, नंतर फायनली सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक PDF त्या ठिकाणी डाउनलोड असं ऑप्शन येणार आहे ग्रीन कलरमध्ये. त्या PDF वरती क्लिक करायचं आणि PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला रिअपडेट करायचं आहे प्रोफाईल.
आधार व्हेरिफिकेशन अभावी 850 लाडक्या भावांचे विद्यावेतन थकले आहेत. कारण एका विद्यार्थ्यामुळे त्या जिल्ह्यातील किंवा त्या तालुक्यातील सर्वांचे विद्यावेतन त्या ठिकाणी थकले असेल तर सर्व मित्रांना त्यांना अपडेट द्यायचं आहे की तुमचं आधार व्हेरिफिकेशन करा, किंवा तुमचं आधार व्हेरिफिकेशन होत नसेल तर एकमेकांना तुम्ही त्या ठिकाणी ज्या सायबरवाल्याकडे गेला असेल किंवा तुमचा मित्र करत असेल त्या मित्राला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना तुम्ही डॉक्युमेंट द्या आणि त्यांच्या यूजर आय डी पासपोर्ट द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि आज 9 वाजता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेबद्दल काही लाईव्ह येणार आहेत. बालाजी पाटील चाकुलकर आणि तुकाराम बाबा हे लाईव्ह येणार आहेत गुरुजन चॅनलवरती. तोही व्हिडिओ बघा. त्याच्यात काय ते डिस्कशन करत आहात तेही लक्ष आवर्जून पहा. मित्रांनो, पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.